अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याची बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सनातन हिंदू धर्मामध्ये हे 4 महिने चातुर्मास म्हणजे अगदी पवित्र महिने मानले जातात. आणि ह्या महिन्यामध्ये तुम्ही जी काही सेवा करताल, दानधर्म करताल, ह्याला अनंत पटीने आपल्याला फळ मिळत असतं. आणि आपल्याला ह्या म्हणजे आपल्या 4 महिने चातुर्मास हे साधकांसाठी अति महत्त्वाचे महिने आहेत. आणि जी काही तुम्हाला म्हणजे दानधर्म, जे स्तोत्र पठण, पारायण, जी काही सेवा करता येईल ती आवर्जून सेवा खूप करायची आहे या 4 महिन्यामध्ये. कारण भगवान हरिविष्णू, माता लक्ष्मी आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. आणि आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी आपण म्हणतो, आणि या देवशयनी एकादशीला भगवान हरिविष्णू निद्रा अवस्थेत जातात म्हणजे झोपतात. आणि ते कार्तिक एकादशीला देव उठणे एकादशी आपण म्हणतो. तर त्या दिवशी म्हणजे भगवान हरिविष्णू झोपेतून उठतात. तर हे भगवान हरिविष्णू झोपलेले असल्यामुळं आपण 4 महिने चातुर्मासामध्ये मंगल कार्य कुठलंही करू म्हणजे करता येत नाही आपल्याला. कारण भगवान विष्णू झोपलेले असतात. तर तुम्ही लग्न, मोंज, वास्तुशांती आणि इथले म्हणजे अजून कुठले असे मंगल कार्य करता येत नाही. पण तुम्हाला जे काही आपल्याला पारायण वगैरे आहे, स्तोत्रपठण आहे, जे काही तुम्ही सप्ताह वगैरे करता, तर तसे प्रकार आपल्याला जे काही म्हणजे सनातन धर्मामध्ये आपल्याला जे पारायण, सेवा वगैरे सांगितल्या त्या तुम्ही आपण करू शकतो. कारण ह्याचं आपल्याला या 4 महिन्यामध्ये जर केलं तर आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं. कारण हे 4 महिने म्हणजे अगदी पूजापाठ करण्यासाठी खूप पवित्र महिने आहेत. आणि ह्या महिन्यामध्ये तुम्ही छोट्यातली छोटी जरी सेवा केली तर त्याचं आपल्याला खूप फळ मिळतं. म्हणून प्रत्येकाच्या घरी पहा, काही ना काहीतरी पूजा पोथी वगैरे लावलेली असते. कोणी विजय ग्रंथ लावलेला असतो, कोणी राम म्हणजे महाभारत ग्रंथाचं, रामायण ग्रंथ, हे असं काहीतरी वाचन, स्तोत्र पठण, पारायण आपल्या घरामध्ये चालू असतं. भागवत समजा गीता असती, भागवत कथा चालू असती. असं बरेच आपण हे पारायण असे आपण करू शकतो. कारण बाकीचं मंगल कार्य येत नाही, पण ह्या स्तोत्र पठणामध्ये, पारायणामध्ये जी काही आपली वेळ जातो, आपण हे पाठाण करतो, तर आपलं मन विचलित इकडं-तिकडं जात नाही. आपल्याला मन अगदी प्रसन्न होतं. घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. आणि जे काही तुम्ही घरामध्ये जर पठण केलं, तर नक्कीच ह्यामध्ये घराला सुद्धा आपल्याला त्याचा फायदाही होतो. कारण घरात सकारात्मक वातावरण झालं, की आपोआपच जे काही आपल्या अडी-अडचणी असतील, संकटं असतील, ते सुद्धा निघून जातात. म्हणून 4 महिने आपल्याला जितकं पारायण, जितकी सेवा करता येईल तितकी करायची आहे. आणि आवर्जून आपल्याला भगवान हरिविष्णूंचे आपल्याला विष्णू सहस्त्रनाम आपल्याला रोज पठण करायचं आहे. 4 महिने आपल्याला रोज जर ही आपण सेवा घेतली तर नक्कीच भगवान हरिविष्णू, माता लक्ष्मी आपल्यावर कृपाछत्र धरतील. आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या सुद्धा आपल्या पूर्ण होतील. म्हणून हे 4 महिने आपल्यासाठी म्हणजे मानवांसाठी हे खूप महत्त्वाचे आहेत. आणि जितकी तुम्ही सेवा कराल तितका आपल्याला मेवा मिळेल. त्यामुळे छोटीतली छोटी जरी सेवा केली तर आपल्याला खूप मोठा मेवा मिळणार आहे. तर काहीतरी आपल्याला एक सवय लावण्यासाठी आपण छोटी का होईना सेवा, आपल्या एखादं व्रत समजा, 4 महिने चातुर्मास स्वस्तिक काढण्याचं व्रत, आपण हळदी-कुंकाचं स्वस्तिक काढतो देवासमोर. किंवा आपल्याला गोपद्म काढायचे आहेत, आपण देवासमोर रांगोळीनं गोपद्म काढायचे. हे अशी छोटी-छोटी सेवा आपण करू शकतो. विष्णूच्या फोटो जर असा आपल्याकडे आहे, तर विष्णू समजा आपला बाळकृष्ण आपल्या घरात असतात, तर रोज आपण 4 महिने चातुर्मास वस्त्रमाळ घालायची. तर हे आपण असे छोटे-छोटे सुद्धा व्रत आपण 4 महिने चातुर्मास करू शकतो. याने सुद्धा आपल्याला खूप पुण्य प्राप्त होत असतं. आणि जेव्हा तुम्ही ह्याचं उद्यापन करता, तेव्हा तुम्ही स्वस्तिक काढतात, तर तुम्ही सवाष्णीला हळदी-कुंकू, तिला लाल पिवळ्या कलरच्या बांगड्या देऊ शकता ओटी भरून. याचं उद्यापन म्हणजे तिला जेवून आपल्याला जेवायला बोलवायचं आहे आणि तिची ओटी भरून तिला लाल पिवळ्या कलरच्या बांगड्या द्यायच्या आहेत. आणि जेव्हा आपण गोपद्म काढतो, तेव्हा आपल्याला गाईला नैवेद्य अर्पण करायचं आहे. तुम्ही पुरणाची पोळी करा, कुठलंही गोड नैवेद्य करा, ते तुम्ही गाईला अर्पण करायचं आहे, गोमातेला. आणि जेव्हा तुम्ही बाळकृष्णाला वस्त्रमाळ 4 महिने चातुर्मास घालणार आहे, तर आपल्याला एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही वस्त्र दान करू शकता. पितांबर म्हणा, कुठलं जे तुम्हाला वस्त्र देता येईल मंदिरामध्ये ते द्यायचं. नाहीतर एखादा समजा छोटा बाळकृष्ण आपला मुलगा असेल, तर त्याला तुम्ही त्या निमित्ताने उद्यापन म्हणून तुम्ही त्याला कपडे घेऊ शकता. हे असे साधे-साधे छोटे आपण 4 महिने चातुर्मास जर व्रत केले, तर नक्कीच आपल्याला याचं पुण्य प्राप्त होणार आहे. आणि सहज शक्य होईल अशी आपल्याला आहे तुळशी मातेची पूजा. तर रोज जर तुळशी मातेची आपण पूजा केली 4 महिने चातुर्मास, तर आपण ते सवाष्णीला सुद्धा आपण तिला साडी-चोळी, तिचंही बांगड्या समजा ओटी भरून हे असं आपण उद्यापन करायचं आहे. तर हे 4 महिने चातुर्मास जर केलं,
तर नक्कीच माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते. माता लक्ष्मी आपल्या घरात सतत वास करते. तर हे असे छोटे-छोटे 4 महिने चातुर्मासाचे नियम आपल्याला करायचे आहेत आणि एकादशी व्रत आपल्याला तर करायचंच आहे 4 महिने चातुर्मास. जेव्हा तुम्ही एकादशी व्रत करताल, तुम्हाला अनंत पटीने पुण्य मिळतं आणि जे काही आपल्या अडी-अडचणी असतील त्यासुद्धा आपल्या मार्गी लागतात. आपल्याला तुळस पूजा आहेच आहे 4 महिने चातुर्मास. तर हे छोटे असे नियम आपण नक्की करून पहा. नक्कीच भगवान हरिविष्णू, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.